हाय, गुड मॉर्निंग. मी राणी. चला तर तुम्हा सर्वांचं माझ्या अर्गडेस साजिरं घर या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत. चला तर इथे बघा आयुष चाललेला आहे दळण घेऊन दळण्यासाठी. त्याला आता ख्रिसमस वॅकेशन चालू आहे, त्यामुळे थोडी थोडी मला तो घरातल्या कामात मदत करतो आणि मी देखील त्याला करू देते, कारण की मुलांना पण कळायला पाहिजे सगळ्या गोष्टी. या छोट्या छोट्या वयातच सगळ्या गोष्टी मनावर बिंबल्या जातात. इथे बघा माझा बाबू जाऊन दळून घेऊन पण आला. जेवढ्या पटकन ही प्रोसेस इथं दिसते ना, तो गेला आणि आला, पण तेवढा वेळ नाही लागलेला. इथे खूप वेळ लागलेला आहे आणि तो हे दळण इथे घेऊन आला. तर मला एवढं छान वाटत होतं ना, म्हणजे खूप मला त्याचं कौतुक वाटत होतं. आणि अशा बाहेरच्या गोष्टी जरा उचललं बा तुला कळल्या पाहिजे. थँक्यू. इकडे पादे आयुष मस्त दळण घेऊन आलाय. मी आंबो केली, केस वगैरे धुतले. आणि सुट्टी असली का बघा असं मुलांना थोडे थोडे छोटे काम पण लावले पाहिजे, कारण की मग त्यांना सवय पण लागते आणि तो करतोय तसं. बाय. आज घरी पाहुणे येणार, त्याच्यामुळे थोडी तयारी चालू. मी वाटाणा बटाटा फ्लावरची मिक्स भाजी बनवणार आहे. इथे पीठ पण भाजून घेतलं बघा. इकडे मी पीठ मळून ठेवलेलं आहे आणि इकडे हे भजीचं सगळं कांदा वगैरे सगळं हे मिक्स करून ठेवलं. इकडं कुकर चालू बघा, वरण भाताचं कुकर. आणि इथे मेथीची भाजी बनवून आहे. अजून मला वरणाला फोडणी द्यायची आणि चपाती बनवायची. आणि स्वीटमध्ये बघू काहीतरी काय बनवते. तर असा माझा स्वयंपाक आहे. आणि तुम्ही कुणी येणार असेल तर बघा ती भरभर होते. अजून याची वाफ जाते. पटकन मसाला मी फ्राय करून घेते. आयुषला पण भूक लागलेली आहे, त्यामुळे आज काही नाश्ता वगैरे नाही बनवला, डिरेक्टली स्वयंपाकालाच लागले झाले. आता मी त्यालाच खायला देणार आहे. चला बाय. थोडे पापड आणि आता इकडे मी हे भजे बनवून घेते बघा. थोडस पाणी लागेल. बघा मस्त असं भजीचं गरमागरम भजी करणार आहे थंडीची. बघा खूप गरम गरम खावंसं वाटतं. पिहुली मीठ टाकायचं खायला. आणि याची जोडी फुटलेली आहे आयुष्य. मी काढतो. इथे भजीचं पीठ मी मिक्स करून घेते आणि मस्त छान भजी वगैरे मी इथे करून घेते, कारण की भजी मी थोडी लेटच बनवली होती, कारण की गरम गरमच छान लागतात भजी खायला. तर इथे बघा मी भजी कढईमध्ये मस्त छान सोडून घेते. आणि कांदा भजी बनवली होती बघा मी. आणि कुणाकुणाला कांदा भजी आवडते, मला जास्त कांदा भजीच आवडते. आणि आणखी माझ्या पोळ्या पण बनवायच्या राहिल्या होत्या. मग माझा ऑलमोस्ट स्वयंपाक होतच आला होता आणि मला पोळ्या करणंच खूप असं कंटाळवाणं वाटतं. बाकी दुसरा कोणता पण स्वयंपाक म्हणजे पोळी सोडून असं भजी, वरण, भात, भाजी हे असं करायला आवडतं मला. आणि चपाती किंवा असं पोळी कंटिन्यू एका जागेवर उभं राहून ते बनवायचं म्हणलं ना, मला कंटाळा येऊन जातो. त्याच्यामुळे मला असं चपाती पोळी करण्याचा कंटाळाच येतो आणि ते कामच माझं शेवटी राहतं. मग अगोदर मी सगळी कामं करून घेते आणि मग नंतर मी शेवट चपाती बनवते. त्यानंतर इथे कुरडई पापड मी जी तळून ठेवली होती ती थंड झाल्यावरती मी इथे डब्यात ट्रान्सफर करून घेते भरून, कारण की ती परत चिंबायला नको, म्हणजे मऊ पडायला नको.
तर हे गावाकडले बघा कुरडई पापड सगळं बनवून दिलेलं. आणि ते एवढं कुरडई वगैरे इथं बनवणं पण शक्य नाही आहे. खूप मोठी प्रोसेस असते आणि मेहनत पण लागते कुरडई बनायला. त्यामुळे हे सगळे पदार्थ तर मला गावाकडूनच येतात उन्हाळ्याचे. ते इथे मी पॅक बंद डब्यात भरून ठेवले आणि इकडे मी आता भजी तळून घेते सगळी. आणि त्यानंतर मग पटकन गरम गरम चपाती बनवून लागतील तेवढ्या. आणि असं किचन वाट्यावर पण पसारा वगैरे काही आवडत नाही मला, असं घाण झालेला. लगेच किचन क्लीन असलं का आपल्याला पण काम सुचतं आणि आपली कामं पण पटपट होतात. तुम्हाला माझे जर व्हिडिओ आवडत असेल मनापासून तर लाईक करायला खरंच विसरू नका. आवडत असेल तरच लाईक करा मनापासून. आणि इथे सोडा टाकायचे मी विसरून गेले होते. आज आहे मंगळवार आणि मंगळवारचा माझा उपवास असतो. आणि इथे बघा मी आयुषला ओरडले देखील, म्हणजे थोडी चिडले होते, कारण की तो व्हिडिओ शूट करत होता ना तर कॅमेरा उलटा पकडत होता. तर म्हटलं एडिटला मला त्रास होईल बाबा, त्याच्यामुळे मग त्याला मी रागवले होते. त्यानंतर भजी झाल्यावर मी त्याला टेस्ट करायला दिले. खाल्ली नाही अजून, तेच लगेच मस्त का खाऊन बघ व्यवस्थित चावून बघ किती खोट्या रिॲक्शन देतो. मीठ वगैरे बरोबर आहे का. त्यानंतर मग इथं आम्ही जेवणासाठी घेतला, आम्हाला ताट वगैरे वाढून. प्रतीक्षाने मला चपाती करण्यात मदत केली, तिने चपाती वगैरे भाजवली. त्यानंतर ताट वगैरे पण तिनेच इथं बनवले होते सगळे, म्हणजे आमच्यासाठी ताट वगैरे बनवून घेतले होते. आणि थोडंसं काम होतं तेच मला ती सांगायला आली होती थोडं. आणि इथे छान वाटत होतं, ती आली तर छान पण वाटलं. आणि आज मंगळवार पण होता तर मला खूपच छान वाटलं. चला तर बाय.